आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत सर. लोकल बॉडी निवडणुका आहे, काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे की महाविकास आघाडीत लढणार की स्वतंत्र लढणार, तयारी कशी सुरू आहे काय सांगा? नाही, लोकल बॉडी निवडणुकांचं वारं वाहणं सुरू झालेलं आहे. कालपर्यंत जे माजी नगरसेवक महानगरपालिकेच्या कार्यालयात जात नव्हते त्यांचं येणं जाणं आता वाढलं. या निमित्तानं जे डिलिमिटेशन होणार आहे, कारण प्रभाग रचना तर जवळपास 30 राहील अशी माझी माहिती आहे, परंतु लोकसंख्या वाढली असल्याकारणानं 2022चा जो GR निघाला होता त्या GRनुसार पुढील कारवाई कशी करायची त्यासंबंधीचा एक कार्यक्रम राज्य सरकारनं आणि आयोगानं महानगरपालिकेला दिलेला आहे. ती रचना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पिक्चर समोर येईल की निवडणूक ही कशी काय होणार आणि कशी लढायची. काँग्रेस कुणासोबत लढणार आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे? सगळी महाराष्ट्रात सोबळ्याची तयारी सुरू केली की महाविकास आघाडीच्या काही जागा सोडून तयारी करतात? ही लोकल बॉडीची निवडणूक आहे. लोकल बॉडीची निवडणूक म्हटली तर कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली तर पक्षाने स्वतः लढावं लागतं कार्यकर्त्यांसाठी. त्यामुळं आम्ही तर पक्ष म्हणून हाच विचार करणार की राज्यात लोकल बॉडीची निवडणूक लढत असताना काँग्रेस पक्षानं स्वबळावर लढावं आणि या ठिकाणी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं. त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे यावर प्रदेश काँग्रेस आमची कल घेईल आणि आम्हाला जे आदेश करेल ते मान्य करू. आम्ही सोबळावर लढावं म्हणजे सगळ्या महानगरपालिका सोबळावर लढावं असं वाटतं तुम्हाला? अर्थातच ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात असल्या कारणानं पक्षाने स्वबळावर लढण्याच्या बद्दलचं काम या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि त्याच्यातनंच पक्ष उभारणीला सहकार्य होणार आहे. दोन्ही महाविकास आघाडीतले जे पक्ष आहे म्हणजे जी ठाकरे गट जो आहे आता आणि शरद पवार गट, ते म्हणतात की आम्ही काँग्रेससोबत लढू, मग त्यांचं काय होणार? नाही, मी सांगितलं ना की याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर होईल. प्रदेश काँग्रेस कमिटी आघाडीच्या बद्दल काय चर्चा करते त्याला अजून वेळ आहे, अवधी आहे. ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका येतील त्यावेळेला तो कौल घेण्यात येईल आणि आघाडी म्हणून जर लढायचं असेल तर तो विचार त्यावेळेला होईल. आज तरी आम्हाला पक्ष बांधणी महत्त्वाची आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार येत असतील त्या त्या ठिकाणी आम्ही काम करावं हे आमची प्राथमिकता आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी नागपूर दौऱ्यावर आले, महाराष्ट्रात फिरत आहेत. मोठ्या नेत्यांचा काही फार म्हणजे भेटीगाठी चर्चा होताना दिसत नाही असं? नाही, मला तर वृत्तपत्रातनंच कळलं की ते या ठिकाणी येऊन गेलेत म्हणून, परंतु ते फिरतायत प्रत्येक ठिकाणी आणि त्यांचा जाण्याचा प्रयत्न आहे सर्व ठिकाणी आणि भेटीसुद्धा घेत आहेत ते ज्यांना आवश्यक वाटतं त्यांची. तर त्यात असं काही विशेष नाही आहे. ते भेटी घेत आहेत, आवश्यकता वाटते त्यांची. नागपुरात दिग्गज नेते आहे, दलित चळवळीचा चेहरा डॉक्टर नितीन राऊत आहे, विजय वडेट्टीवारचे इतर मोठे नेते आहेत, त्यांच्या भेटी झाल्या नाही प्रदेशाध्यक्षांकडनं? नाही, मला कल्पना नाही. मी नागपुरातच होतो त्यावेळेला, त्यामुळं मला माहिती असती तर मी भेटलो असतो प्रत्यक्षात त्यांना. मला त्याबद्दल काही माहिती नाही, तेच सांगू शकतील. शेवटचा प्रश्न, माहिती नाही म्हणजे प्रदेशाध्यक्ष येतात हे कार्यकर्त्या नेत्यांना माहीत नसतं नागपुरात? नाही, त्यांचा त्या दिवसचा कार्यक्रम मला नक्कीच माहीत नव्हता. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.